एक माणूस गेला लग्नाला, असंच तोंड फाटकं. त्याला लोकांनी सांगितलं, अरे तू लग्नात आलास, आता बोलू तरी नको इथं, एकदम शांत बस. तू बोललास की घाण बोलतोस, वाईट बोलतोस, अजिबात बोलू नको, शांत बसून राहा. तो म्हणाला, लग्नाच्या मंडपाला आग लागली तरी बोलू नको का? अरे बोलू नको म्हणून सांगितलं तुला, तू हे काय बोलतोस? बोलू नको म्हणून सांगितलं ना. अजिबात तू काहीच बोलू नको, आग लागो काही लागो, तू बोलू नको, गप्प बस. तो म्हणला, मला काय करायचंय, पिंडा एवढा भात काढतो, मड्यासारखं पडून राहतो लग्न मंडपात. म्हणजे चांगलं बोलायचंच नाही का? आमची आचारसंहिता आमच्याकडे अजून तयार नाहीच आहे का? बोललो की आम्ही अंगावरच जाणार आहोत का? बोललो की क्रोधानेच बोलणार आहोत का? बोललो की दोषच दाखवणार आहोत का? बोललो की छिद्रान्वेषीच भूमिका आमची असणार आहे का? आम्हाला संयम आणि बोलायचंच नाहीये का? आम्हाला समजावून घेऊन बोलायचंच नाहीये का? आम्हाला मंद सामान्य स्वरामध्ये व्यक्तच व्हायचं नाहीये का? आम्हाला उंचच बोलायचंय, भांडूनच बोलायचंय. थोडी जरी दुसऱ्याची चूक झाली तरी अंगावर धावून जाणारे लाखो लोक आहेत. ठीक आहे, चूकच झाली ना, जग नाही ना बुडलं त्याच्याने. होईल, कोण चुकत नाही या जगामध्ये. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, तुमची काय कथा? कशा करता? पण संयम आणि नियमनिष्ठा या दोन गोष्टी दिती आणि त्या कश्यपांच्या चरित्रातून आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे. थोडासा नियम, काही नित्य नियमाविण अन्न खाईतो श्वान, वाया मनुष्य पण भार. अहो ज्ञानोबराय बोलतात, थोडा नियम पाळा, नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभतया जवळी, हा परिणाम आहे हो नियमाचा. थोडी नियमशीलता, नियमनिष्ठता, कायिक वाचिक मानसिक नियम आपल्याला पाळता आले पाहिजेत. मग इथे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू येत नाहीत.